माझी मिसेस कीर्तनकार आहे. मी मृदंग तबला ढोलकी वाजवतो, रेकॉर्डिंगला वाजवायला असतो. अजय अतुल आदर्श यांच्यासोबत. आवड ही बिझनेस मध्ये गेली नाही पाहिजे, बिझनेस ही आवड नाही झाली पाहिजे. आवडच्या ठिकाणी आवड, बिझनेसच्या ठिकाणी बिझनेस असेल तर प्रेमाने आवड जोपासता येते, नाही तर आवड झिरो होती. आवड झिरो होते. जर वळू क्षेत्रात नाव करायचं म्हणलं जे लोकांना आवडेल ते ठेवणं लय महत्वाचं आहे. आपल्याला काय आवडतं त्याला किंमत नाही, त्याला कोण विचारत नाही. तुम्ही सक्सेस आहात पण त्याच्या मागे कोण आहे हे लय महत्वाचं. ते महत्वाचं आहे. तुम्ही सक्सेस किती आहे आणि त्या सक्सेसच्या मागे तुमच्या मागे कोण आहे हो ते महत्वाचं आहे. तुमचा कोणताही नाद करा, तिथं फॅमिली पाहिजे. तुम्ही फॅमिलीला सोडून नाद करू शकत नाही. मग तिथं तुम्ही म्हणताल माझ्या मागे 50 पोरं आहेत, हे फक्त खाण्यापुरतं आहेत. तुम्हाला वेळ आलं तुमचा कोण नाही. सगळ्यात महत्वाचं बैल दिसतोय कसा, त्याच्या पाठीमागं बैलाचं बॅकग्राऊंड काय ह्याला खूप किंमत आहे. सर ऐकतोय जेव्हा तुमचं सगळं ऐकतो सर, जसा पाय सांगेल तसं ऐकतोय. असा म्हणजे पहिली ब्लॅक, दुसरी ब्लॅक, तिसरी ब्लॅक, चौथी ब्लॅक, पाचवी ब्लॅक, आता ह्याच्यापासून आपल्याकडे झाली ही सुद्धा ब्लॅक. हा, मग हे महत्वाचं आहे ना. हा आपला गेल्या वर्षी पुशेगावला प्रथम क्रमांक झालेला शंभू. तुम्ही अभ्यास करून वळू ठेवलेले नाही, करावं लागतंय सर. हा काय आपला व्यवसाय नाही, हा नाद आहे. ते रक्तात असल्यावर तुम्ही दिल्लीत राहतो, नाद होणार नाद होणार. आणि एखादी कोणती गोष्ट करत असताना तुम्ही निस्वार्थीपणे केल्याच्या नंतर फळ भेटतच राहतं सर. जेव्हापासून चालू केलंय तेव्हापासून आम्ही खिलार काऊचाच खुराक देतोय. आणि त्याच्यामुळे काय होतंय, बैलांच्या अंगावर जे फिटिंग, बैलांच्या अंगाची चमक आणि बैलांचा जो राग आहे तो राग राहायला चालू. आणि लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. लोकांनी आमच्याकडे नाही कुणाकडे भरा, फक्त जातीची बैल गायला भरा. महाराष्ट्रातून जाऊन कर्नाटक मध्ये प्रथम क्रमांक करणं एवढं सोपं नाही. रुक्मिणी खिलार गोशाळा कमी दिवसात मोठं नाव झालेली गोशाळा. त्याचं कारण असं आहे की टॉपची वळू आहे तिथे आणि पैदाशी टॉपच्या पडतायत आणि लोकांनी बघितल्या आणि बरेच लांब लांबच्या गाया ह्या गोशाळेवर येतात. आपल्यासोबत आहेत अर्जुन महाराज आहेत. महाराजांची संकल्पना आहे, महाराजांचंच कष्ट आहे आणि सर्व म्हणून महाराजांची मुलाखत घ्यायसाठी घ्यायची की कमी वेळेत खूप सक्सेस झाले, यश भरपूर मिळाले. महाराज नमस्कार. नमस्कार, रामकृष्णारी. महाराज बरेच दिवस इच्छा होती ह्या गोशाळेला भेट द्यायची, तुमचं वळू बघायचं. किती वळू आहेत आता? आता सगळे 7 बैल चालू आहेत. इथे 4 आहेत आतमध्ये. 7 वळू आहेत. 7 वळू चालू आहेत आता. आणि मग दिवसाला किती गाय येतात ॲव्हरेज? अंदाजे एक ॲव्हरेज 12-13 गायींचा ॲव्हरेज आहे की रोज. आता तुम्ही आला तर मगाशी बघितलं गाय गेल्या, एक 12-13 गाय दररोजच्या होतात आहे ना. पण महाराज आता मला प्रश्न पडतात, वेगवेगळे प्रश्न पडतात. आता तुम्ही इथे एक बैल आहे आणि तिथे गाय आहे, ह्या कोण आहेत? ह्या बैलाचं नाव आमच्या सोन्या. तो आता कर्नाटक महाराष्ट्रामध्ये सगळ्यात फेमस बैल होता, तो आपल्याकडे आहे आता. आपण खाली खानापूर सोमनाथ पाटील त्यांच्या, मी सोमनाथ बिराजदार पाटील खानापूर त्यांच्याकडून हा बैल घेतला. आणि ती आमची रुक्मिणी नावाची गाय की जिच्या नावामुळेच आपली गोशाळा ज्या गायीच्या नावाने आहे ही आमची रुक्मिणी. मग ही बघा भेटेल आपल्याकडे आहे का? ही पहिली गाय तुमची? ही घरातली आमच्या पहिली गाय. आणि तो वळू पहिला नाही, 3 नंबरचा वळू. पण त्या बैलाने नावच माझं ओळख म्हणजे गोशाळेची अख्खी त्या बैलाने केली माझी. महाराष्ट्र पुणे जिल्ह्यात ओळखीचा होतो, तर कर्नाटक भागात फार तमिळनाडू वरनी कॉल येतात मला. आता माझे ड्रायव्हर कन्नड असल्यामुळे ती भाषा समजते नाही, तर मला काही कळत नाही ती भाषा, पण तिकडून पार मला कॉल येतात ते त्या बैलामुळे. मग ह्याच्या पैदाशी चांगल्या पडल्या का? पैदाशी टॉप क्वालिटीच्या पैदाशी. आणि बैलात जे पाहिजे की करंट म्हणतो आपण बैलाला, आपल्याला जो करंट पाहिजे बैलाचं देखणे पण, जात, तोंड, शिंग, बांधा, फाउंडेशन टॉप क्वालिटीचं. मग ते कोणत्या बैलाची पैदा असते? ते नाना बिराजदारांचा बैल आहे सिद्धापूरचा. आता ते सोमा पाटलांनी जे आपल्याला माहिती सांगितली, ह्या माहितीनुसार तो बैल सिद्धापूर खाणीतला बैल, बिराजदारांच्या बैलांचा. म्हणजे थैल्या वगैरे जी बैल आहेत मूळ सिद्धापूर खाणीची, त्या खाणीतला बैल तो. आणि तो मागे कर्नाटक मध्ये गेलाय ढाल बिल. ती माझ्याकडे कालवड आहे. ती 19/10/2000 साली प्रथम क्रमांक कानट्टी गाव आहे कर्नाटक मध्ये. करिअप्पा जे आहेत त्यांचे कर्नाटकातले खूप मोठा फेमस व्यापारी आहे, त्यांच्या गावात मोठं प्रदर्शन होतं.
त्या प्रदर्शनात आपली कालवडीचा प्रथम क्रमांक झाला. ते कालवडी बघायला भेटेल. आपल्याकडे आहे की कालवडी. आता विषय काय आहे सर, महाराष्ट्रातून जाऊन कर्नाटकमध्ये प्रथम क्रमांक करणं एवढं सोपं नाही. पण आपल्याकडं ज्यावेळेस आपण गाई सांभाळतो, ज्यावेळेस जातीची गाय तयार होती, तिचा नंबर येतो, ते एक लय मोठं सुख आहे हो सर, लय आनंद वेगळा आहे. पण महाराज हे नाद कधीपासूनचा? आता हा नाद तसं आमची तिसरी पिढीचा. आमच्या आजोबांकडे बैल होती. 1993 सालापासून आमच्याकडे बैल आहे. आणि त्यावेळेस फोटो वगैरे काय नव्हतं, तरी पण 1995 सालचं आमच्याकडे पेंटिंग आहे, इथं लावलेलं आहे बघा. 1995 साली बैल जोडी शंकेश्वर निपाणावरने आमच्या आजोबांनी आणली होती त्यावेळेस. आणि ती त्यावेळेस बघा सायकल घेतली तरी माणसं बघायला यायची. त्यावेळेस बैल बघायला आमच्या गावात तालुक्यातली लोक आली. किती साली ते? 1993 सालची गोष्ट. मग ते पेंटिंग आहे तिथं, बघूया का? मग हे आजोबांच्या काळातले? आजोबांच्या काळातली बैल. मग हे तुमचं प्रेरणा हा, प्रेरणा म्हणजे आज जे वळू क्षेत्रात म्हणा किंवा बैल क्षेत्रात जर नाव असेल तर दोंडीबा साळेकर हे नाव, हे आमच्या चुलत्यांचं नाव आहे. हे दोंडीबा साळेकर हे आमचं माझे सर्वात म्हणजे ह्या क्षेत्रातले गुरु. तुमचा एक मला कायम प्रश्न असायचा की तुमचं एवढी पारख कशी काय, तर हे सगळं आजोबांपासून. आमची तिसरी पिढी ह्यातली, आमचे वडील, आम्ही. पण काही कारणास्तव मी आळंदीला शिकायला असल्यामुळं वडील मुंबईला भाजी मार्केटला मुकादम, हा नाद थोडा बंद झाला. पण परत ते रक्तात असल्यावर तुम्ही दिल्लीत राहतो, नाद होणार. नाद होणार. मला प्रश्न तोच पडायचा की महाराजांचं वय एवढं कमी आणि एवढं सक्सेस भेटलं, म्हणजे स्ट्रॉंग गुरु आहे मागं कोणतं? सगळ्यात महत्वाचं गुरु पण स्ट्रॉंग आणि फॅमिली सपोर्ट मोठा सर. की आज जर मी म्हंटल ना की मला हे करायचंय, आपल्याला हे करायचंय, 100% करायचंय, तुम्हाला वाटतंय महाराज 100% आपण करू, असा विषय. हा, मग तिथं वडील असतील, भाऊ असेल, जिथं जाईल तिथं सगळ्याला साथ, आपल्याला घरच्यांची बॅक सपोर्ट खूप महत्वाचा आहे. आणि कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर सक्सेस व्हायचं असेल तर घरचा सपोर्ट तेवढाच महत्वाचा आहे. तुम्ही गडी किती कामाला ठेवताल किंवा काय करताल त्यापेक्षा घरातले किती राबतात ह्याला खूप किंमत आहे सर. त्याला आणि त्याच्यावरती तुमचं सक्सेस अवलंबून आहे. हो हो, त्याच्यावर अवलंबून आहे सर. तुम्ही किती पैसे तुमच्या टायमिंगला, तुम्ही किती काय खायला घालताय त्याला कोण विचारत नाही. तुम्ही सक्सेस आहात पण त्याच्या मागे कोण आहे हे लय महत्वाचं. ते महत्वाचं आहे. तुम्ही सक्सेस किती आहे आणि त्या सक्सेसच्या मागे तुमच्या मागे कोण आहे, हो ते महत्वाचं आहे. एक माणूस काय करू शकत नाही, एक माणूस काहीच करू शकत नाही. नाव जरी एका माणसाचं असेल तर त्याच्या मागे किती माणसं आहेत ह्याला सुद्धा तेवढीच किंमत आहे सर. आज महाराष्ट्र कर्नाटकात रुक्मिणी खिलार गोशाळा नाव आहे, पण या नावामागे किती लोक आहेत हे अजून लोकांना माहित नाही. आणि ह्याच्या मागे खूप आमची फॅमिली खूप कष्ट. म्हणजे माझी मिसेस कीर्तनकार आहे, मी मृदंग, तबला, ढोलकी वाजवतो, रेकॉर्डिंगला वाजवायला असतो अजय अतुल आदर्श यांच्यासोबत. हे माझा पार्टच वेगळा आहे, पण हा पार्ट वेगळा आहे. पण आम्ही कुठेही जाऊ, मी रेकॉर्डिंग वरने आलो, कीर्तनावने आलो, माझे जी टॉकीजला वगैरे आमचे कीर्तन असतात, कार्यक्रम असतात, तिकडून आलो मी धोत्रावर असलो तरी शेण काढतोय. मिसेस धोत्रा आली कार्यक्रमावर की लगेच शेण काढा. असं नाही की मग स्टारचे कपडे घातले तर शेण नाही, स्वतः केल्याशिवाय सर नाही ना. हा, स्वतःच करावं लागते. ही भाऊ माझा, मोठा भाऊ आहे माझा, काय असेल ते स्वतःच करायचं. असं घरच्यांशिवाय नाही. मग सक्सेस व्हायचं असेल तर स्वतः करायचं, स्वतः करायचं. फॅमिली पाहिजे. तुम्ही एकटाही नाद करू शकत नाही. तुमचा कोणताही नाद करा, तिथं फॅमिली पाहिजे. तुम्ही फॅमिलीला सोडून नाद करू शकत नाही. मग तिथं तुम्ही म्हणताल माझ्या मागे 50 पोरं आहेत, हे फक्त खाण्यापुरतं आहेत, तुम्हाला वेळ आलं तुमचं कोण नाही. मग जिथं लॉस हो, प्रॉफिट हो, ताण पडू, काय हो, तिथं घर सपोर्ट करतं, मित्रमंडळी नाही. मग महाराज बॅकग्राऊंड काय तुमचं, म्हणजे बाकीचं व्यवसाय? माझा व्यवसाय असं काही नाही, माझं व्यवसाय नाही, एक छंद पहिल्यापासून कीर्तन, मृदंग. मी आळंदीला 11 वर्ष मृदंग वाजवण्यासाठी शिकायला होतो. शिकायला 11 वर्ष? 11 वर्ष मी आळंदीमध्ये होतो. विठ्ठल महाराज दोंडे यांच्याकडे मी मृदंग शिकलो आणि पांचाळ गुरुजींकडे होतो. नंतर मुंबईला शिकलो. मग हळूहळू माझं फील्डमध्ये रेकॉर्डिंग क्षेत्रात मी अजय अतुल आदर्श शिंदे, जुने कार्यक्रम होते, खूप आहे फू वगैरे, तुम्ही टीव्हीला पाहिले, दूरदर्शनला ढोलकी झाली बोलकी किंवा चला हवा येऊ द्या, ह्या कार्यक्रमात मी वाजवायला, ढोलकी वाजवायला असायचो. रेकॉर्डिंग क्षेत्र हा नाद करता 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 ह्या क्षेत्रात कधी आलो काही कळालंच नाही. मग आता कोणता आहे मग कार्यक्रम? मी आता आमचा संध्याकाळी कार्यक्रम लागतो मन मंदिरा बघा, त्यात माझी मिसेस कीर्तनकार आहे, नेहाताई भोसले, ऐकून असाल तुम्ही. मग ते आम्ही 2 जण कार्यक्रमाला असतो.
99% ह्या नादामुळे तिकडे थोडं दुर्लक्ष झालंय सर. हा. पण ते पण तेवढंच महत्वाचं आहे, तिकडे फोकस करावा लागतोय. कारण यांना जगवायचं म्हणजे आपल्याला ते महत्वाचं आहे. तुमचा बिझनेस काय करताय किंवा तुम्ही जे क्षेत्र करताय त्याकडे दुर्लक्ष, ही आवड राहिली पाहिजे सर. हा. आवड ही बिझनेस मध्ये गेली नाही पाहिजे, बिझनेस ही आवड नाही झाली पाहिजे. आवडच्या ठिकाणी आवड, बिझनेसच्या ठिकाणी बिझनेस असेल तर प्रेमाने आवड जोपासता येते, नाही तर आवड झिरो होती. आवड झिरो होत्या. हा, हा. महाराज आता आपण वळू बघायच्यात महत्वाचे, तुमचे वळू मला बघायचे आहेत. हा. कुठनं सुरुवात करूया? बघू की हात बैल बघू आपण. हा. हे आता एक 17-18 दिवस झालं बैल आणलेला. हा. बैल आपण बिनजोडला बैल पळत होता हा. कुठे? पुण्यात होता बैल हा. ते दादाचा कृष्ण दादा म्हणून त्यांच्याकडे बैल होता. त्यांनी सांगताना आपल्या सिद्धापूर खान सांगितले, पण प्रॉपर काय माहित नाही त्याची खानदान आपल्याला. तर बैल जाती गोतीच सर. हा. बैलाची कान कावाळी, बैलाचं तोंड, बैलाचं शिंग, बैलाचा बांधा, बैलाचं फाउंडेशन, कांबळ, ह्या जर गोष्टी पाहिल्या हा. तर बैलाचं देखून पण इतकं भारी आहे की बैलाकडे बघतच बसावं असं वाटतं. मग ते बैल आवडला आणि मग घेतला. मग तिथे गेले जात असताना आम्हाला लय फोन आले, आम्ही चाललो एक बैल पुण्यात आहे, आम्ही चाललो. कर्नाटकच्या एका मित्राचा फोन आला, तुमच्या पुण्यात एक बैल विकायला आहे. हा. पुण्यात बैल विकायला, बैल कोणता आहे असा? फोटो म्हणलं, अरे म्हणलं तो बैल मीच बघायला चाललोय, थांब बैल घेतला, तू येऊ नको म्हणलं. बैल घेतला आणि गेलो मी 1 मिनिटात. बैल फक्त मला काय होतं, बैलाला बट्टा चालत नाही आणि वळू क्षेत्रात बट्टा नसावाच. गोम, बावरा, गळची, सूळ, अर्ध बरगडी, फाउंडेशन ह्या गोष्टी क्लिअर असाव्यात. भरणाऱ्यांनी हे बघूनच बैल भरावे आणि ठेवणाऱ्यांनी बैल जातीचाच ठेवावा. कारण तुमच्या व्यवसायामुळं लोकांना होणारी पैदास खराब होऊ नये, बटेल होऊ नये, बटेल होऊ नये. कारण बटेल कसाही सुद्धा बटेल घेत नाही. हा. आता बघतोय ना आपण, बरोबर. बटेल वस्तू आपण त्याला किंमतच होत नाही, झिरो किंमत होती ना, त्यामुळे वस्तू ठेवताना जातीची ठेवा. मग काय की नाही, अजून ह्या एक प्रश्न निघाला म्हणून हा. मला बरेच म्हणजे नवीन पिढीतली म्हणले की काय काय बट्टा असतो ना, चांगल्या जाणकार माणसाला विचारून घ्या. हा. कुठं कुठं काय असतं दाखवा की मला. आता ही गळ्याच्या खाली ना गळचीप असते. हा. आता आपल्या बैलांना नाही नाही. सर, हा. पण दाखवा. हा. खाली गळचीप असते. हा. वर एक बाशिंग भावरा म्हणतो आपण. हा. तो भावरा कधी कधी खाली असतो, तो खाली नसावा, शिंगाच्या बरोबर 1-2 बोटाच्या मध्ये असावा. हा. मागचा भावरा हा जो आपलं वशिंड आहे, वशिंडाच्या मागे एक ईट असावा. हा. मुताटीवर बसा भावरा नसावा. बरगडी 2 साईडला कधी कधी अर्धी येते, ती अर्धी बरगड नसावी. शिपूट टाचलांडी असावी. खाली इकडे बगलत, आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं. बगलत एक भाऊर येते तिकडे, त्याला चाप मानला जातो, तो चाप नसावा. अशा एक बारीक बारीक गोष्टी असतात. कधी कधी बेमटाच्या साईडला सुद्धा खाली गोम येते, ती नसावी. शिफ्टीच्या साईडला एक गोम असती, ती नसावी. आणि बैल देखना असावा वळू क्षेत्रात, तर गाया रेतन केलं जातं. हे कुठल्या बैलाची पैदास काय माहिती? खंडे राजुरीच्या बैलाचे सांगतात, पण अजून त्यात सर फायनल नसल्यामुळे आपण सांगणं चुकीचं आहे. ते आता काय होतं, त्यांच्याकडून माहिती प्रॉपर नीट येत नाही, त्यात थोडस बोलण्यात कन्फ्युज वाटतंय. त्यामुळे मी अजूनपर्यंत कोणाला सांगितलंय नाही, पण जो असेल तो असेल, पण बैल चांगला. हा, म्हणजे चांगल्या बैलाची पैदास आहे. हा, बैल चांगल्या बैलाची. खंडे राजुरीच्या निशान मानगाव्यांचा जो बैल आहे सोन्या, त्या बैलाची पैदास असं आम्हाला समजतंय, पण येस नो हे आपल्याला माहित नाही सर. आणि ह्यो आता दुसरा शंभू, हा आपला गेल्या वर्षी पुशेगावला प्रथम क्रमांक झालेला शंभू. प्रदर्शनात गेल्या वर्षी पुशेगावला नाही का पहिला क्रमांक झाला, तो हा शंभू. आता 4 आहे दातीला, 5 फूट 4 इंच बैल आहे आता वशिंडापाशी. हा राहुल कोकाटे जे तांबोळचे, त्यांच्या बैलाचा बैल, जो ओरिजिनल सिद्धापूर खाणीचा बैल. तो एकदा डरकी मारली की कंटिन्यू 1 मिनिटात 8 वेळा डरकी फोडायचा बैल. त्या बैलाची पैदास. त्याचं वैशिष्ट्य काय? जास्त गाय ह्याच्याकडे येतात का ना? बैलाकडे काय होतं, वैशिष्ट्य म्हणण्यापेक्षा खानदान स्ट्रॉंग असल्यामुळं पैदास स्टॉप पडते. खानदान महत्वाचे ना. सगळ्यात महत्वाचं, बैल दिसतोय कसा, त्याच्या पाठीमागं बैलाचं बॅकग्राऊंड काय, ह्याला खूप किंमत आहे सर. बैल असा दिसतोय म्हणजे पैदास अशी पडला असं नसते. कधी कधी बॅक वंशावळ पण 7-8 8 पिढ्या बॅकची वंशावळ पडली जाते. ह्याच्यावर खूप महत्व आहे की बैलांचं कान, हे जे कान, तोंड, फाउंडेशन, लांबी, रुंदी, बैल कसा पडतोय, ह्याच्यावर सगळ्यात महत्वाचं राहतं की ह्याचं बॅकग्राऊंड कसं आहे, हे सुद्धा एवढंच महत्वाचं आहे. म्हणजे हे जे आज पंज काय अगोदरचे वळू टॉप पाहिजेत,
आपण नुसता बैल आता एक काय आलंय वळू क्षेत्रात सुद्धा माणसं वासरू निवडतात. वासरू चांगलं दिसते म्हणून घेतात. हा वासरू चांगलं दिसते म्हणून घ्याच. थोडं बॅकग्राऊंड पण चेक करा. माहिती नसेल तर माहिती काढण्याचा प्रयत्न करा. काय होतं आता आम्ही लय फिरतोय, तुम्हाला माहिती आहे सर. मी माझ्यासारखं लय फिरतो मी सर. आता काय कर्नाटकला इकडं तिकडं 8-9 दिवसाला माझी ट्रिप असते. फक्त काय नाही अभ्यास करायचा. आपल्याला गेल्याच्या नंतर समजा 5,000चं 10,000 डिझेल जाते आपलं, पण गेलं एक वाक्य जरी शिकाय भेटलं तरी आपल्या ज्ञानात फरक भर आहे. आणि तेवढं शिकण्यासाठी जातोय. हे कोण असं पुस्तकी ज्ञान नाही की ह्याला बट्टा म्हणणे ह्याला सर हे नाही कुठं. हे तुम्हाला स्वतः जाऊन पारख करून शिकावं लागणार आहे. स्वतः शिकायचं. स्वतः शिकायचं. सर बा बर चल हट घे पुढं पाहायचं, घ्या अलीकडचा, घे पलीकडचा, घ्या अलीकडचा. ऐकतोय जेव तुमचं सगळं ऐकतो सर. जसा पाय सांगेल तसं ऐकतोय. असा सर माग सर माग घे पाय. पुढचा पाय पुढे घे म्हणल्यावर घेतोय घे. लगेच घेतो. थांबा सांगतो काय आहे, आखडलाय थोडा. हा त्याला हाला येणार. टाप घातलाय ना. सर घे पुढं पाहायचं. घे अलीकडचा, घे पुढं, घे अलीकडचा, घे पलीकडचा, घे अलीकडचा. अलीकडचा पलीकडचा कळतंय की त्याला. कळतंय सगळं. तिकडे टाप बांधल्यामुळे थोडा वार उभा राहतोय. टाप घातल्यामुळे त्याला ते हालचाल जास्त होईल. काय टाप नाही घातलाय, खाली शिंग लावून उकरतात बैल. हा ह्याच्या किती गाय झाले असतील आता त्याचे सर हा 1,500 गाई झाल्या. ह्याच्या 1,500 झाल्या. 1,500 गाई झाल्या. आता जास्त गाय ह्याच्याच होत नाही गाई सगळ्यांनाच आहे सर. हा प्रत्येकाची एक आवड आहे गायींसाठी की मी कोणता बैल भरायचा, कुठला भरायचा. 99% आपल्या पुणे भागात माणसं हुशार झाले, सातारा भागात, की जशी गाय आहे तसा बैल पैदास करतायत. आणि केलंच पाहिजे. उगाच पांढरी गाय काळा बैल भरला आणि काळी गाय पोसा बैल भरला ही माझ्या नाही. जातीला जात झाली तर वस्तू चांगली पडते. बरोबर. पैदास म्हणजे दोन्ही जुळून आले की पैदास चांगली होणार. पैदास चांगली पडते. आता हे कपिला पण आहे. तो कपिला कोणीकडचा. हा कपिला पिंटू कम्मे म्हणून आहे. हा इचलकरंजीला. त्यांच्याकडे जो अर्जुन नावाचा बैल आहे. हा कपिला बैलामध्ये एवढी वंशावळ कोणीच काढली ना. आम्ही लई तळागाळाला जाऊन हिस्ट्री काढली. ह्याची 5वी पिढी ब्लॅक आहे. 5वी पिढी पूर्ण ब्लॅक. आणि ह्याच्यापासून पैदास झालेली आपल्याकडे पूर्ण ब्लॅक. पण मी काय म्हणतोय आता 5वी ब्लॅक आणि 4थी कशी होती. पूर्ण ब्लॅक म्हणजे पहिली ब्लॅक, दुसरी ब्लॅक, तिसरी ब्लॅक, 4थी ब्लॅक, 5वी ब्लॅक. आता ह्याच्यापासून आपल्याकडे झाली ही सुद्धा ब्लॅक. हा मग हे महत्वाचं आहे ना. म्हणजे कधी काय होतंय काही लोकांचं मत असं की आमची पांढरी गाय आहे तिला काळा बैल दाखवला आणि पांढरे वासरू कसं. एक कधी काळी गाय आहे तिला काळा बैल दाखवलाय तरी पांढरे झाले. तिचं जेव्हा बॅकग्राऊंड सर्च करतो तेव्हा ती पांढऱ्या गायला काळी झालेली असते. हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे ह्याच्या कंटिन्यू 5 पिढ्या काळ्या असल्यामुळे हे जे कपिला पैदास व्हायचे चान्सेस जास्त. आता पडलं ते भरपूर पांढऱ्याला सुद्धा ब्लॅक झाले सर. तुम्ही अभ्यास करून वळू ठेवलेले. नाही करावं लागतंय सर. हा काय आपला व्यवसाय नाही, हा नाद आहे. पण जर आपण फसत असेल तर मग जगाला आपण फसवतोय. कारण हे काय जग दुसऱ्यांनी गाया भरायला आपल्याकडे यावं याच्यासाठी बैल ठेवलेलं नाही सर. आपले पण गाय आहेत. तुम्ही बघितलं माझ्या गायी भरायला लय त्रास झालाय. काय लय लोकांची बोलणी ऐकलेत. मग थोडं भाषेत रागाने सिमेंट पण भरलं. रागाने सिमेंट भरले तुम्हाला सांगितलं मग अशी. तर काही गोष्टींचा त्रास झाला त्याच्यामुळं एक जातीचा बैल असावा करता एक करता आता 7 झाली माग 3 म्हणजे तुम्हाला जे त्रास झाला तो लोकांना होऊ नये. आपल्या पुणे जिल्ह्यात सातारा जिल्ह्यामध्ये ह्या भागात जवळ झाले आता. आणि लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. लोकांनी आमच्याकडे नाही कुणाकडे भरा, फक्त जातीची बैल गायला भरा. आणि सिमेंट 99% बंद करा. जातीची बैल भरली तर पैदास चांगली पडणार आहे. तुमच्या वासरांना मागणी चांगली येणार, किंमत जास्त येणार आहे. आता काय होतंय 200चं सिमेंट भरलं की 5,000ला बैल विकला जातोय. 5,000चा बैल झाला तर 50ला विकला जातोय. 5,000च्या बैलाला खायला घालावं लागतंय आणि 50,000च्या बैलाला तेवढंच खायला लागतं. थोडस शेतकऱ्यांनी अभ्यास करून गायी भराव्यात अशी माझी इच्छा आहे. आता ह्यो कोण आहे.
हा आपला सलगरचं नाक वाकडा गजा बैल माहिती असं हा 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 त्याला राग बघा कसं नरड वाजते बघा त्याचं हा याला डबल येस नाही डबल येसन आहे असं बैल लय मारते हा मार्कल शिंगाची टोपणच ठेवत नाही त्याला इतका राग आहे बैल जवळ सुद्धा असं म्हणजे नवीन माणूस आला तर नाही हा. टर्की बिरकी जोरात ते कंटिन्यू नाक असं वाजणार बघा हा आणि माणसं गेली म्हणजे ते कशामुळे वाजणार काय बैल रागात आपण कसा फुसकार सोडतो म्हणजे हा, ते हा. रागात एक नजर बघा की सर हा, नजर तर- नजर बघा कान कावळी बघा असं शांत नाहीच आता काही माणसांच्या मध्ये ते बैल गोरत असं हा. तर अजिबात नाही बैलाचा अलगूच काढलं खाली म्हणजे शांत की सोडला बैल की गप हा म्हणजे आता समजा तो घोरत नाही असं नाही, नाही हा म्हणजे फक्त तो अलगोज घातल्यामुळे अलगूज घातलं हा आणि किंवा अलगूज न घालता सुद्धा जर माणसं इकडे आली की बैल असा नुसता हा. राग आणि असा श्वास ओढतो आणि ते सोडलं हा, हा. की बैल शांत होतो मग बापरे. ही सलगरी आला सलगरचा गजाचा पोरगा नाकवाकड्या बापरे. तो किती जाते काय आता जुळलेला आहे पहिला हा हा 99% ह्याच्याकडे जास्त गाय होत आहे सर हा. आणि पायदास पण टॉप पडली हो ह्याच्या का? आपल्या पुणे जिल्ह्यात काय होतंय हा, हा, हा. ब्रिडिंगला बैल टॉप लागतोय रागीट बैल लागतो लय रागीट बैल आणि रागाचा बैल असल्यामुळं आणि काते भीतीला पातळ कांबळ कमी हा. ज्या गोष्टी पाहिजे तर शिपूट टाचलांडी मग ह्याच्या किती गाय झाल्या असतील हा ह्याच्या ह्याच्या तरी 1200 काय झाले की सर झाल्या हा आता एक 9-10 महिने झाले त्याला आणलेलं बघा नुसतं घोड्यासारखं नाचतंय सर ए, मग मी काय म्हणतोय डबल येसन कशासाठी हो बैल काय होते सर एक उलट्या पिळ्याची येसन आहे बघा हा. आणि एक सरळ पिळ्याची येसन आहे हा बैल गायवर सोडताना आवरतच नाही सर. हा कसलाच आवरत नाही त्याला जर गायवर सोडायचं म्हटलं ना 3 कासर लागते ते सर हट रे. मग 3 कासर लावायचं 3 कासर वर अलगुजला कासरा लावा लागतो नाही बैलच आवरत नाही बैल काय करतोय गायवर जासपर्यंत माणसाला तरी मारल हा पुढच्या माणसाला तरी मारतय किंवा मग मागच्या तरी गोल फिरतय बैल असं शांत बसत नाही त्यामुळं आणि कधी कधी काय होतं तिकडची एका कासऱ्या येसला कासरा लावा लागतो आणि इकडच्या एका कैची नाकात कैची होती या. हा तर बैल आवरत बैल आवरत नाही महाराज हे एवढं कमी वेळेत एवढं सक्सेस त्याच्या माग काय असं म्हणजे कारण काय असेल सक्सेस म्हणजे सर एकच मत आहे कमी वेळेत सक्सेस म्हणण्यापेक्षा आपण जे करतोय ना सेवा सर हा हा त्याचं प्रारब्ध किंवा पुण्य म्हणायचं त्या पुण्याची परतफेड किंवा पुण्याचं पुण्य म्हणजे तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ भेटणे हा 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 आणि एखादी कोणती गोष्ट करत असताना तुम्ही निस्वार्थीपणे केल्याच्या नंतर फळ भेटतच राहतं सर असं ना हा. म्हणजे जे कर्माचे फळ म्हणतो ते हा आपण जे काही कोणतंही काम करू त्यात फक्त आपला स्वार्थ नाही पाहिजे हा म्हणजे ते वळू क्षेत्र असो पळणारं क्षेत्र असो किंवा कोणतंही क्षेत्र असो आपण जर म्हणलं ना की याचा बैल लय पळतोय ना पळत राहू द्या काय नाही बाबा तुझं नाव कर तुझा ते एक दिवशी पळ हा. पण तुझा पळतोय ना त्याला बंद कसा करायचं म्हणलं पहिला तुझा बंद होणार असं ना हे क्षेत्र सर हे एवढं अवघड आहे त्यामुळं कधी पण दुसऱ्याला चांगलं बघत राहिलं तर गोष्टी सक्सेस आहेत सक्सेस आहे सक्सेस आहेत महाराज आता ह्या एवढ्या बैल आहेत तुमचे खुराक काय हो खुराक आता सर सांगायचं म्हणजे तुमचा जे खिलार काऊचा जे खुराक आहे हा जेव्हापासून चालू केलाय तेव्हापासून आम्ही खिलार काऊचाच खुराक देतोय आणि त्याच्यामुळं काय होतंय बैलांच्या अंगावर जे फिटिंग हा बैलांच्या अंगाची चमक आणि बैलांचा जो राग आहे हा तो राग राहिला चालू आहे ना हा नाहीतर आम्ही आधी बऱ्याच प्रकारचा खुराक दिला हा. पण काही सक्सेस नाही वाटलं ते हा हा पण ज्यावेळेस आपण खिलार काऊचा खुराक किंवा काही गोष्टी घबरे गप बा बा तर खिलार काऊ आणि राग वाटतोय बैलांना पाहिजे तेवढा हा हा आणि बैल आवडीनं खात असते ना आवडीने खात आवडीने असं त्या असं आमसूल वास म्हणा किंवा काय तसलं नसल्यामुळं बैल चांगला आवडीने खातो मग कोणाला सांगता का हे हा चालवलं माझ्याकडे दिवसाला कितीतरी लोक येतात हा. त्यांचं एकच असतं माणसाचं म्हणजे बैलांना खायला काय देतात हा मग त्यावेळेस मी सगळं सांगत असतो लोक मला म्हणतात तुमच्याकडे ठेवा पण सर काय होतंय आपल्याला आवरा ना मग आमच्या पाहुण्यांचं दुकान आहे तुम्हाला नाही का म्हटलं की तिथं तुम्ही ठेवा माझ्याकडे येणारे लोक तिथून घेऊन जाते हा ना
आणि लोक आवडीने नेतात. मग त्या दिवशी आमच्याकडे एक देऊळगाव हा 40 हा हा सॉरी देऊळगाव राजा आपला बुलढाणा हा. तिथले आले होते. ते म्हणले की तुम्ही काय देता, तेव्हा त्यांना मी सांगितलं होते, म्हणजे आम्हाला एखादं द्या. त्यांना आपण दिलं. थांबा थांबा मला आवाज येतो. त्यांच्याकडे आपण त्यांना एक दिलं ते, आणि त्यांचा पण आला की महाराज चांगलं खाऊ, किल्लार काऊचं खाद्य चांगलं आहे ना. हा. महाराज आपल्याला प्रमोट करतात म्हणजे खरंच चांगलं आहे. नाही नाही खरं चांगलं आहे सर. तुम्ही जे आणि तुमचं एक आभार की आपल्या माणसाने याच्यात चांगलं संशोधन करून एक चांगलं खिलार काऊचं खाद्य तयार केलंय, आणि त्याचं नाव पण इतकं भारी खिलार काऊ. हा ते खूप छान आहे. आणि त्याचा असं नाही की, आणि सगळ्यात महत्वाचं एक असतं, तूप खाल्यावर रूप येत नाही, त्याला थोडा संयम आहे, टायमिंग आहे, ते पण दिलं पाहिजे. आपण कुठल्याही कंपनीचं गोळी पेट द्या, रोटीप द्या, काय द्या, ते मला थोडा दिवस द्यावा, बस रे, थोडा दिवस वेळ द्यावाच लागणार आहे. आणि तुम्ही हे चारा, तुम्हाला दुसऱ्या पिशवीला रतिबाला फरक आहेच का? तर आहे, आम्ही केलंय. माझा बैल घेतल्याच्या नंतर माणसं ते जे मालक आहे तोच बैल ओळखला नाही त्यांनी. तुम्हाला मी मगाशी म्हणलं, ते खाऊ किल्लार काऊचं खाद्य दिल्याच्या नंतर ज्या मालकाचा बैल आहे तुम्हाला हा माझा बैल नाही वाटत. हा म्हणलं दास तुझाच बैल आहे, फक्त 13-14 दिवसाचा फरक सर. हा एवढं फास्ट रिझल्ट. हा फास्ट रिझल्ट, आणि तेवढं प्रमाण सुद्धा सर समजलं पाहिजे त्याचं की ते किती द्यावं, काय द्यावं. नाहीतर मग तुम्ही जर मूडभर रतीब देताल तर लगेच रिझल्ट येणार नाही. एक पिशवी कमीत कमी 15 दिवसात संपली पाहिजे एका बैलाला. तुमचं कसं नियोजन मला माहित नाही, पण मी नियोजन लावलंय एक पिशवी 15 दिवसात संपली पाहिजे एका बैलाला, तर त्याचा रिझल्ट आहे. पण तुम्ही जर खाद्य शिमुट देताल तर ते जमत नाही. त्याला तेवढा पाहिजे तेवढा साजेसा खुराक दिला पाहिजे बैलांना. महाराज आपण गाय बघूया. जाऊ की आज, जाऊ आज. हा चालतंय, ओके, या पाय पुढे घे, या अलीकडचा. हा किती वर्ष चालला तुमच्याकडे? आपल्याकडं आता एक बैल वर्ष झालं सर आणलेला. हा मग हे कुठं होता अगोदर? हा सोमनाथ पाटील, बिराज खानापूर, म्हणजे सोलापूर खानापूर आहे. आणि पहिला वळू तो बॅनरवर आहे तो पहिला बैल विठ्ठल. सगळ्यांना विठ्ठल. अलीकडचा का पलीकडचा का दोन्ही तोच आहे? नाही, दोन्ही बैल त्याचे विठ्ठलच आहे. ह्यो पहिला आणि हा दुसरा. नाही, त्यानंतर एक बैल आणला होता मोठा, तो आपण पालखीला दिला. आणि त्यानंतर हा बैल आणला. हा तिसरा बैल. हा तिसरा बैल की ज्यानं नाव जास्त केलं. ज्याने आपलं महाराष्ट्र कर्नाटकात नाव केलं. हे कोणत्या लाईनचा काय? सिद्धापूर खाणीचा बैल. मग ह्याचा वडील कोण? हा बैलाचा ते सोमनाथ पाटलांनी आपल्या सांगितल्याप्रमाणे तो नाना बिराजदारांचा थैल्या. त्यानंतर एक बैल होता शिंग वाकडा म्हणून मोठा, त्या मालकांचं नाव नाही मला सांगता यायचं, का त्यांच्याकडे झाला, त्याच्या पोटचा हा. बैलाचं सगळ्यात महत्वाचं शिंग तोंडलंय जोरात, कान एकदम सश्यासारखं बारीक. कान केवढं बारीक सर? हो बारीक आहेत. आणि सिद्धापूर लाईन आवडीची का तुमच्या? आवडीचे आपल्या पण, आणि जे काय होतं लोकांना आवडते ते पण ठेवायला लागते ना. जर वळू क्षेत्रात नाव करायचं म्हणलं, जे लोकांना आवडेल ते ठेवणं लय महत्वाचं आहे. आपल्याला काय आवडतं त्याला किंमत नाही. गायी भरायला कशा येतात, त्याला मागणी काय आहे, ती वस्तू जास्त पाहिजे सर. बरोबर. मलाही नाही एक जणांनी सांगितलं होतं की वळू ठेवताना गायला आवडेल का नाही ते नंतर, पहिलं मालकाला आवडलं पाहिजे. तेवढा आहे. आणि ते महत्वाचं आहे सर की गायला आवडला पाहिजे, मालकाला आवडला तरच तो गाय भरणार आहे. ती गाय स्वतः सांगू शकत नाही की हा बैल मला योग्य आहे, तर ते मालकाला बैल आवडला पाहिजे. अशा पद्धतीने बैल सध्या ठेवणं काळाची गरज आहे ना. चालतं, गाय घेऊया मग आपण. त्याला